नमस्कार, मी प्रसाद मोहिते, प्रवर्तन फाउंडेशन. आपण सोलापूरमध्ये मोरवंची या ठिकाणी बालकाश्रम आणि वृद्धाश्रम ह्या दोन प्रकल्प आपण चालवतो. परवा आपल्या आश्रमामध्ये चक्की आजी म्हणून होत्या, तर त्या वृद्धापकाळात त्यांचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर आम्ही त्यांच्या मुलींना कळवलं. त्यांना 8 मुली होत्या. तर त्या निरोप काढल्यानंतर आश्रमामध्ये आल्या, पण त्या आल्यानंतर तर त्यांचा अंत्यविधी करायला कोणीही तयार होत नव्हतं. तर आम्ही त्यांना म्हणले की कोण जबाबदारी घेणार आहे किंवा कोण त्यांच्या अंत्यविधी करणार आहे. तर त्यांचे काही आजींना दाखल करण्याच्या आधीचे काही गोष्टी होत्या की आजींना सांभाळायला कोणी नव्हतं. मग त्या महिन्याच्या असं करत कसं तरी रडत करत आपलं जीवन जगत होत्या. आणि इस्टेटीच्या वाटणाघाटणीमध्ये ज्यांनी इस्टेट जास्त खाल्ली तर त्यांनी ती सांभाळावी, म्हणून त्या आजीला सांभाळायला कोणी तयार नव्हतं. आणि मग त्या 8 मुलींमध्ये 8 मुली असून सुद्धा कुणी सांभाळणं होत नाही, म्हणून त्या आजीला मंदिरामध्ये नेऊन सोडलं होतं. आणि मग तिथल्या काही मंदिर प्रशासनाच्या आणि पोलीस पाटलाच्या काही तक्रारीमुळे त्यांनी परत आपल्या आश्रमामध्ये त्यांना दाखल केलं होतं. आणि मग दाखल केल्यानंतर मग काही मागच्या 2 दिवसाखाली आजींचं निधन झालं. आणि सगळं त्यांना कळवलं, रितसर सगळ्या गोष्टी झाल्या. त्या सगळ्या मुली इथपर्यंत आल्या. आणि आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की बाबा ह्यांच्या अंत्यविधी कोण करणार आहे किंवा त्यांना कोण घेऊन जाणार आहे त्यांचं मृतदेह. तर ते एकही मुलगी त्यातली मृतदेह घेऊन जायला तयार नव्हती. फक्त एकच गोष्ट होती की जबाबदारी कुणी घ्यायची आणि ते कुणी पुढाकार घेऊन करायचं. तर ह्याच्यामुळे एकही मुलगी त्यासाठी तयार झाली नाही. ह्या घटनेतून मला एक गोष्ट म्हणजे खूप वाईट वाटली की जर 8 मुली असून सुद्धा एकही मुलगी जर आजींचे अंत्यसंस्कार करू शकत नसेल तर आज आपण कुठल्या दिशेनं चाललोय. माणूस की जिवंत आहे का इथपर्यंतचा प्रश्न अगदी ह्या घटनेतून आम्हाला पाहायला मिळाला. खरं तर काल खूप दुःख झालं. आणि मग ज्यावेळेस आता वाटलं की हे कुणीच करणार नाही, तर त्यावेळेस आम्ही स्वतः ती जबाबदारी घेतली आणि आजीला नेऊन आम्ही त्यांच्या रितसर सगळ्या गोष्टी केल्या. आणि सोलापूरमध्ये मोदी स्मशानभूमीमध्ये आम्ही त्यांचा अंत्यविधी पार पाडला. आम्हाला निदान एक अपेक्षा होती की तुम्ही त्यांना घेऊन जायला तयार नाहीत तर ठीक आहे, त्यांच्या अंत्यविधी करायला तयार नाही ठीक आहे, पण आम्ही ज्या ठिकाणी त्यांना अंत्यविधी करायला घेऊन जातो निदान त्या ठिकाणी आपण येणं आणि त्यांचं अंत्यदर्शन घेणं आणि त्यांना त्यांच्या बाकीच्या विधी करणं गरजेचं होतं असं मला वाटतं. पण त्या सुद्धा गोष्टी या ठिकाणी घडल्या नाहीत. आणि मला वाटतं की हे कुठल्या दिशेने आपण चाललोय, माणुसकी संपत चाललंय का, हे असं या उदाहरणातून आम्हाला दिसतंय. मी ह्या सगळ्या माध्यमातून एक लोकांना आवाहन करेल की आपण आपल्या पालकांची, आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. आपल्या येणाऱ्या पुढच्या पाल्यांना असे संस्कार द्या की जेणेकरून एकही वृद्ध म्हणा किंवा आजी आजोबा म्हणा किंवा वृद्धाश्रमात जायची वेळच येऊ नये अशी पिढी घडवणं मला वाटतं की या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते काळाची गरज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.